आता आपण बघत आहोत सुक्या बोंबलाचं चुलीवरचं कालवण. शेफ आहेत अजित सावंत आणि सहकारी आहेत नरेंद्र सावंत आणि त्यांची मित्रमंडळ. सर्वप्रथम आपण याच्यामध्ये तेल टाकतोय. तेल थोडं बऱ्या प्रमाणात पाहिजे, कारण आपण फक्त कांद्या टमाट्यामध्ये बनवतो. आता आपण तेल टाकलंय. तेल जरा बऱ्यापैकी गरम होऊन दे, सरसून दे. तुम्ही बघू शकता ह्याच्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, थोडीशी मिरची आहे, लसूण आहे बारीक चिरलेली, टोमॅटो, बारीक चिरलेला बटाटा. कारण जोपर्यंत बटाटा याच्यापर्यंत जात नाही तोपर्यंत याला टेस्ट येत नाही. एक बोंबलाबरोबर बटाट्याचे कॉम्बिनेशन असतं. आणि हे बघू शकता भिजून ठेवलेले सुके बोंबे, त्याला पण आपण बारीक तोडून त्याला चिरून घेतले, त्याचे बारीक बारीक पीस करून. आता आपलं तेल गरम होत आहे, तर आपण थोडीशी आग थोडी अजून मोठी करूया. थोडीशी आपण याच्यामध्ये पाहिजे मिरची टाकून घेतोय. मग असा मिरचीचा तडका बसलेला आहे. लसूण, बारीक चिरलेला कांदा, आपण तेलामध्ये परतून घेऊया. बाजूला वाटतं भात आपण जो मगाशी दाखवला होता तो मुरत ठेवलेला आहे. तर कांदा परतेपर्यंत सावंत सर तुम्ही मला सांगा, हसण्याघराचं वैशिष्ट्य काय? म्हणजे आपण इथे जवळपास हे किती वर्षे तुम्ही इकडे असं कंटिन्यू पावसामध्ये येतो? आपण 2017 पासून सुरुवात केली आणि आय थिंक मला वाटतं ही आता 8वं वर्ष आहे, 9वं वर्ष आहे. फक्त कोविडमध्ये मला वाटतं 1 वर्ष आम्ही आलो नव्हतो. पण इकडे आल्यानंतर जो आनंद मिळतो की लाईक नो नेटवर्क, नो फोन कॉल, आणि आपण आपलं लाईफ. आणि आमची जी मित्रमंडळी आहेत ती नेहमी इथे येऊन एन्जॉय करतात की हाताने आम्ही जेवण बनवतो. इथे येऊन घरच्यासारखं वाटतं, नैसर्गिक वाटतं. आता आपण जेव्हा जाणार धबधब्यावर तेव्हा वेगळा आनंद मिळणार. धन्यवाद. नक्कीच सरांनी सांगितलं तसं. कारण याच्यानंतर जी पुढची जी वेगळी मजा आहे, आगळी वेगळी, ती पूर्णपणे निसर्गामध्ये. ओके, म्हणजे आपण निसर्ग म्हणजे तुम्ही बघितलं पण नसाल. जेव्हा आम्ही जाऊ तिथे, तिथले व्हिडिओ काढू, तिथले फोटो काढू, तेव्हा मला नक्कीच तुम्हाला आवडेल. तिथे म्हणजे तिथे याचं नीरव शांततेला म्हणतात. फक्त तिथे पाण्याचा फक्त पाण्याचा आवाज. सुंदर सुंदर. म्हणजे आपण धावपळीच्या जीवनातून मुंबईतून वेळ काढून इथे 2 दिवस अज्ञातवासात आल्यावर वाटतं, तर मनशांती आणि रिफ्रेशमेंट. बरोबर, नक्कीच नक्कीच. आजकाल तुम्ही बघत असाल, आमिर असं नाही, बरेच जण असतात तुमच्या सोसायटीमध्ये असतील, इव्हन तुमचे मित्र असतील, बघत असाल की प्रत्येक जण या धावपळीच्या जगामध्ये कुठेतरी एक शांतता पाहिजे असते. आणि जास्त करून आता लोक कुठे निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त जायला लागले. त्यातल्या परत हे कसं घरगुती जेवण, चुलीवर ह्याला सध्या जास्त प्राधान्य देत आहेत लोक. मुंबईमध्ये चूल आता गाव काय काय नवीन ठिकाणी गावी पण घरावर लोक बांधतात, पण चूलही ठेवत नाहीत. गॅस आलं, आधुनिकरण आलं, प्लॅटफॉर्म आले. पण हे बघा, हे बघू शकता, हे जुनं घर जे आहे, सुंदरसं जुनं घर आहे, खूप वर्षापूर्वीचं घर आहे. आणि जे चुलीवरचं जेवण म्हणजे अप्रतिम. त्याच्यात आपण टोमॅटो टाकलाय. आता कांदा बऱ्यापैकी तेलात परतून घेतला होता. अंदाजे तुम्ही किती कांदे आणि टोमॅटो घेतले? त्याच्यामध्ये आम्ही 2 कांदे घेतलेले आहेत मोठे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये कसं बाकी आपण खोबरं टाकत नाही किंवा इतर कोणता दुसरा मसाला टाकत नाही गोडा. त्यामुळे याच्या प्युअर फक्त कांदा आणि टोमॅटोच्या प्युरीमध्ये त्याला भाजून त्याच्यामध्ये आपण बनवलं जातं. आणि साधारणतः किती बोंबील कट केलेत सर तुम्ही? एक 1.5 पॅकेट घेतलं आम्ही. थोडंसं मग अशी याच्यामध्ये चुलीवर भाजून थोडेसे. हो, अप्रतिम. आणि आता फक्त 1.5 पॅकेट घेतले. याच्यानंतर आम्ही जी पिठी करणार, हे कोकणातलं एक वैशिष्ट्य आहे. हो, उडदाची पिठी भात. आम्ही इनफॅक्ट बघत होतो सुकं मच्छर, पण ती मिळाली नाही. त्यामुळे आम्ही त्याची रिप्लेसमेंट बोंबिलामध्ये केली. बऱ्यापैकी आपला कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची बऱ्यापैकी तेलामध्ये मुरते याच्यामध्ये. आणि तुम्हाला एक वेगळा असं एक बघा वास, सुगंध एक दिसेल एक चुलीवरचा. हो हो, एक धूर मिक्स होतो त्याच्यामध्ये. पण हळूहळू याच्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकूया. काय झालं,
लाईट नसल्यामुळे मागील 4 दिवसामुळे आम्ही नाहीतर आम्ही आमचं कसं मिक्सरला वाटून आम्ही आलं लसूणची पेस्ट आम्ही स्वतः तयार करतो, त्यामुळे आम्हाला रेडीमेड बाजारातून विकत घ्यावी लागली. थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकली. पण कोणते नॉनव्हेज जेवण असलं ना तर थोडी आलं लसूण कसं त्याचं नॉनव्हेजपणा जरा वास असतो, जरा कमी होतो इमोजपणा. हळद टाकते थोडीशी अगदी नावाला. नंतर आपण हा मालवणी मसाला टाकतोय, भाजका मसाला. हे आपण चवीनुसार जसं तिखट लागतं आपल्याला तसं टाकायचं. आपण हा वेगळासा तिखाला याने एक रंग पण येतो, लाल रंग, एक तवंग येतो आणि एक तिखटपणा येतो. हा जास्त नाही टाकायचा कारण खूप तिखट असतो. सोबतच याच्याशिवाय कोणताही पदार्थ अपूर्ण आहे, मीठ. चवीनुसार. हे सर्व मिक्सर आपण हळूहळू अलगद मिक्स करून घेऊया. बघा कसा एक मस्त लाल बुंद असा रंग चढलेला आहे. हे बऱ्यापैकी एक जीव झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये बटाटा टाकूया. बटाटे साधारणतः किती घेतले तुम्ही? बटाटे दोन मोठे बटाटे. बटाटा टाकूया आपला याच्यामध्ये. असा कलर आलाय बघा, मस्त सुंदर असा एक रंग. आणि ज्यावेळी याच्यामध्ये जे बोंबील जातील त्यावेळी तो बोंबीलचा एक सुवास असतोय, त्याला एक स्पेशल टेस्ट असते त्या बोंबीलला. त्याचा वास तुम्हाला जाणवेल बघा. थोडीशी नुसतं मोठा करून घेऊया कारण बटाटा कसा शिजावा लागतो. तुम्ही हे जेवण बनवायचं जे आहे वेगळे पदार्थ कधीपासून तुम्ही शिकलात, कसे शिकलात, कोणाकडनं शिकलात? हे शिक्षण असं आलं नाही किंवा शिक्षणाची आवड म्हणजे शिकायचं वगैरे असं काय म्हणजे असं ठरवलं नव्हतं. ते जेव्हा आपल्यावर पडलं अंगावर, जेव्हा मी मुंबईत आलो, काकांकडे राहायचो, काका ते मग गावी जायचे, मग आपलं उदरनिर्वाह तर करायचं, पोट भरायचं आहे, बाहेरचं खाऊन कोण किती दिवस खाणार. म्हणून हळूहळू मग डाळ भात बनवा, त्याला कुकरला डाळ लावता, खिचडी बनवा, असं हळूहळू शिकत मग नॉनव्हेज बनवायला लागलो. अशा पद्धतीने मी सुंदर. बनवतो. आता आपण याच्यात बोंबील टाकतो. सर्व बोंबील सुके बोंबील तुम्ही पहिले भिजत ठेवले होते ना साठी? थोडे भिजत ठेवायचे असतात ते, मग थोडे नरम होतात. नाहीतर कसं ते कडक असतात ना, ते उन्हामध्ये समुद्राच्या किनारी ते वाळवलेले असतात. ते जवळजवळ म्हणजे आपण छोटं लाकूड पकडलं त्याचं कसं कडक झालेलं असतं आणि थोडं वातूड असतात, ते पटकन तुटत नाहीत ते, म्हणून ते त्याला भिजवत ठेवायचे. तर साधारणतः शिजायसाठी ठेवावं लागतंय ना? ह्याला 10 मिनिटं बस झाली, 5 ते 10 मिनिटं. आणि सावंत सर, तुम्ही जेवण बनवायचं कधीपासून शिकलात? म्हणजे आता मी बघतो तुमचे व्हिडिओ पोस्ट वगैरे, तुम्ही खूप प्रकारचे मच्छी, व्हेज, नॉनव्हेज दोन्ही जेवण करता. मला वाटतं लग्नानंतर मी कधी किचनमध्ये गेलोच नव्हतो. पण लाईक गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मी विचार केला की आपण नवीन काय नाही शिकावं. सो नवीन R&D बघून, यूट्यूब बघून बऱ्याच वेळा माझे मेन्यू फसतात किंवा माझ्या घरातले मला त्यात टिप देतात की हे कमी पडलं. मी त्यांना रिक्वेस्ट करतो, जेन्युअनली तुम्ही सांगा की मी काय चुकलोय, बिकॉज एक्सपेरिमेंट करून तुम्ही शिकणार. पण किचनमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की अरे यार केवढं याच्यामध्ये एनर्जी आहे, केवढं आपण काही नवीन शिकू शकतो. आणि एक्सपेरिमेंटपेक्षा आपण काहीतरी नवीन करायला पाहिजे. देअर यू विल एन्जॉय मी. सो मी नवीन काहीतरी प्रयत्न केला आणि आय थिंक मी बऱ्यापैकी शिकलोय आता. लाईक मला आता हो, आम्ही बघतो तुमचे ते डिशेसचे फोटो वगैरे. हां, चपात्या लाटता येत नाही, पीठ मळता येत नाही, मग तिथे माझ्या बायकोची मदत करतो. आणि माझी बिगेस्ट मेंटर आहे माझी बायको, जी मला रेग्युलरली मला त्याच्यामध्ये गाईड करत असते की एवढं मीठ पडलं पाहिजे, एवढा मसाला. मग कधी मग ते होतं दिस, बट देन माय फॅमिली इज एन्जॉयिंग. थँक्यू सर. कुठल्या चॅनलवर तुम्ही? आम्ही थोडंसं पाणी टाकतो थोडंसं पाणी आणि ह्याला
बघा कसं मस्त याला तवंग पकडलेला आहे. थोडं आता कसं जसं मी बोललो 5 ते 10 मिनिटं याला एक शिजवावं लागेल. त्याच्यातून ऑटोमॅटिक बटाट्यामध्ये पाणी असतं, बोंबिलामध्ये आपण भिजवून ठेवले होते त्याच्यामध्ये पाणी, टोमॅटोमध्ये पाणी, त्यातनं पाणी सुटेल आणि ह्याला पाण्यावर आपण आता फक्त 5 मिनिटं मुरत ठेवायचं. सुंदर. म्हणजे अशा प्रकारे हा इंद्रायणी भात, हां सुक्या कोंबडाचं कालवण आणि आता आपण पेटी, म्हणजे एक अप्रतिम सुंदर असं कोकणी मालवणी जेवण. नक्कीच. धन्यवाद. आणि हे वाट बघताय इकडे आमचे सहकारी जेवणासाठी. चॅनेलचं नाव आहे ABB बघ माझा. तर मी नारायण प्रभू, चॅनेल सदासंगती ग्रुप. धन्यवाद. परत आमच्यावर असेच टचमध्ये राहा. आपण पुढची पेटीचं कसे बनवतो तेही बघू आपण.